नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या देवीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात। मात्र यंदा मोठ्या पावसामुळे भाविकांवरती परिणाम जो आहे तो दिसून येत आहे। आज घटस्थापना आहे आणि घटस्थापनेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक जे आहे ते मोठ्या देवीच्या दर्शनाला येत असतात। मात्र जो पाथर्डीवरून मोठ्या देवीकडे येणारे रस्ते आहे त्या रस्त्यावरचे पूल जे आहे ते पावसामुळे वाहून गेलेले आहे। नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे मोठी गैरसोय भाविकांची झालेली आहे। आपल्या सोबत विश्वस्त आहेत, त्यांची बातचीत करणार। काय सांगा आता मोठा परिणाम जो आहे तो यंदा दिसून येतोय? निश्चितपणे काल रात्रीपासून 11 पासून जो सकाळी 10:30 पर्यंत मुसळधार असा पाऊस झालेला आहे, ढगफुटी देखील झालेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या देवीकडे येणारे जे चारी रोड आहेत तिथं पूल असू रोड असू तो वाहून गेलेला आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या भाविकांवर तो परिणाम पडला। तसं आम्ही सकाळी पण प्रशासनामार्फत आमचे आवाहन केलं की परिस्थिती पावसाची असल्यामुळे भाविकांनी शक्यतो अंदाज घेऊन यावे, नाही आले तरी चालेल आजच्या दिवस, कारण पूर्ववत पातळीवर वाहन रोड येऊ शकत नाही। परंतु एक आनंदाची बात अशी की आज जिल्हा प्रशासनाने कारेगावचा रोड केल्यामुळं हळूहळू भाविक वाढत आहे। परंतु आपण म्हणल्याप्रमाणे आज जिथं पहिल्या दिवशी 1,00,000 ते 1,15,00,000 भाविक असतात, आज थोडी कमी संख्या झाली, घटीला पण कमी महिला बसल्या। परंतु मला आश्वासन तुम्हाला देतो की आई भवानीची जी कृपा आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर सर्व रोड सर्व वातावरण व्यवस्थित होईल। आणि आपल्या मार्फत देखील मी भाविकांना सांगू इच्छितो की सर्वात महत्त्वाची म्हणजे आपली सुरक्षितताच आहे। हे त्याच्यासाठी मोठा देवस्थान हे ठाम आहे। त्याच्यामुळं आपण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन, वातावरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन दर्शनासाठी निश्चितपणे यावे। जय जगदंब। आता निश्चितच आपण बघतो की यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि जे पाथर्डीवरून मोठ्या देवीकडे येणारे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती जे पूल आहेत ते वाहून गेले आणि त्याचा परिणाम जो आहे तो भाविकांवर झालेला आहे। कॅमेरा कसं कुणालचा TVN मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।